परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांड्यातील अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात 19 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। पीडित मुलगी यांच्या शेजारी राहणारा आरोपी दीपक बाळू भोसले याने पीडित अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला। आरोपी पीडित अल्पवयीन मुलगी लैंगिक अत्याचार करून जवलेल्या गावातील नागरिकांना चाकू दाखवून धमकावत आहे। पीडित परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत आहे। या आरोपीवर चौकशी लावावी जेणेकरून हा आरोपी पीडित परिवारास दबाव तंत्र किंवा भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी। जय शिवलाल, मी अश्विनी रवींद्र राठोड, सोलापूरवरून आमच्या बंजारा समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे। तर परभणी जिल्ह्यातून तालुका गंगाखेड इथून रामनगर तांड्या येथील ही पीडित मुलगी आहे। तर तिथे जो आपल्या सोलापूर जिल्ह्यातून तडीपार झालेला हा गुन्हेगार आहे। हा तडीपार होऊन परभणी जिल्ह्यामध्ये दाखल झालेला आहे आणि ते आपल्या तांड्याच्या रामनगर तांड्यामध्ये त्याची वसाहत झालेली आहे। 7 ते 8 वर्ष झालं तो गुन्हेगार असून अनेक चोऱ्या करणं, अनेक ठिकाणी डाका अडवणं असं काम करत असतो। पण तो आपल्या मुलीवर बलात्कार झालेला आहे। त्या नराधमाला फाशी मिळालीच पाहिजे। त्या नराधमाला अटक झालेली आहे, पण अटक होऊन काही उपयोग नाही। त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी येथे निवेदन दिलेलं आहे। बंजारा समाज हा खूप आक्रमक आहे। तुम्ही पाहतच आहात महाराष्ट्रावर एसटी आरक्षणामुळे हा समाज चिघळलेला आहे। तर त्यातून ही भर म्हणून बंजारा समाजाच्या मुलीवर झालेला अत्याचार, अन्याय हा आम्ही कधीच सहन करणार नाहीये। त्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी याकरिता आम्ही निवेदन दिलेलं आहे। पीडित परिवाराला प्रशासनाने सहकार्य करावा ही आमची मागणी आहे। धन्यवाद। मग तुम्ही पोलीस आयुक्तांना जाऊन पत्र दिले का? या जे आरोपी सोलापूरचा आहे तुम्हाला माहित झालेलं आहे, त्याबद्दल पोलीस सिटी कमिशनरला पत्र दिले का? पत्र दिलेलं आहे। या पत्राचं जर प्रत्युत्तर नाही मिळालं तर आम्ही जिल्ह्यामध्ये आंदोलन करू। तर जिल्ह्यामध्ये प्रमुख मागण्या: आरोपीला फाशी झाली पाहिजे। या आरोपी परिवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांना तडीपार करावे। अवैध संपत्तीवर प्रशासनाने चौकशी लावावी आणि जप्त करावी। यांचे सर्व जुने गुन्हे चौकशी करून त्यावर आता सुरू असलेल्या प्रत्येक गुन्ह्यांवर योग्य ती कार्यवाही करावी। तडीपार असणारे हे गुन्हेगार कदाचित नावे बदलून सुद्धा राहत असल्याची शंका असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने तपासणी करावी। या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा द्यावी। यावेळी अश्विनी रवींद्र राठोड, माजी नगरसेविका शैलजा राठोड, लक्ष्मी चव्हाण, भोज राजसर, लालसिंग राजपूत, राजू राठोड, सुनील राठोड, प्रकाश राठोड, अनिल राठोड, प्रेमसिंग राठोड, नाम पवार, संदीप राठोड, दीपक पवार, आर.डी. चव्हाण, दिनेश जाधव, मोतीराम जाधव, सोलापूर गोरसेना अध्यक्ष पिंटू पवार तसेच गोर बंजारा बांधव सोलापूर उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।